गोलंदाज केला जातोय. तर प्रत्येक संघनायकाला विनंती असेल, ज्यावेळेस तुम्ही मैदानामध्ये उतराल त्यावेळेस नाणेफेकी करण्यासाठी याल त्यावेळेसच इथेच या ठिकाणी मैदानाच्या बाहेर चेंडूची चाचपणी करा. आज आपण पाहतोय साहिल उलवेकर, आपण पाहतोय व्यक्ती कोट्यातील पहिलं आणि संघासाठी पहिलं शतक घेऊन आला आहे. क्रॉस स्ट्राईकला राहुल जाधव, छोटा पॅक बडा धमाका आणि मोठे धमाके देखील राहुलच्या माध्यमातून नेहमी आपण पाहिलेत. या चालू सामन्यामध्ये कशा पद्धतीने धमाका करेल हे पाहणं देखील तेवढं उत्कंठावर्धक असेल. ते साहिल उलवेकर, तेच तर्रार रफ्तारचा राजा साहिल गोलसाठी तयार होतोय. पहिला चेंडू जिथे पहा आउटसाइड आउट स्टंप, पंच बाहेर निघलेत. चिमणीलगत दोन्ही हात समांतर देखील केलेत. श्री गणेश झालाय अवांतर धावेनं. अर्थातच 0 चेंडू नंतर 1 धाव धावफलकावरती पाहायला मिळते. पुन्हा एकदा साहिल गोलसाठी तयार होतोय. स्ट्रेट ड्राइव्ह, काय फटकाय अलॉंग द कार फीट. जमिनीला गुदगुल्या करत चेंडू येतो अगदी स्ट्रेटला, जिथे क्षेत्ररक्षक सागर दरेकर तैनात आहेत. 1 धाव मिळाली आहे. एका धावेने संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली बिनगडी बाद 2 ही धावसंख्या धावफलकावरती पाहतोय. षटक क्रमांक 1 अर्थातच पॉवर प्लेचं षटक. तर त्या सर्कलमध्ये आपण क्षेत्ररक्षक पाहू शकाल. फक्त 2 अतिरिक्त क्षेत्ररक्षक बाहेर, अशी ही व्यूहरचना आपण मैदानामध्ये पाहतोय. एका चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा देखील पाहतोय. पहिले षटक आहे चालू, तर आणखी ऑन मार्क वरती पाहायला मिळतील. पुन्हा एकदा का चेंडूचा मारा केला, भेदक मारा, ब्रह्मास्त्राचा वापर. अगदी यॉर्कर विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडू फेकला होता. अगदी यॉर्कर प्रमाणे चेंडू फेकला होता. आणि यॉर्कर चेंडू योगेश भाग आपण म्हणतो ना एखाद्या कॅन्सर प्रमाणे, तो निरसा जगू देखील देणार नाही, मरू देखील देणार नाही. तशा पद्धतीचा ब्रह्मास्त्राचा वापर साहिलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा थोडीशी अतिरिक्त उचली घेतली होती. चेंडू गेला पॉईंटच्या क्षेत्रामध्ये, जिथे विलास उपस्थित आहेत. संघाची एकूण धावसंख्या थोडीशी हलती राहते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र बिनगडी बाद 3 च्या घरामध्ये. साहिल उलवेकरची ही तर खासियत आहे. कधी विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडू फेकायचा, कधी शॉर्ट पिच चेंडू, कधी अतिरिक्त उचले घेणारे चेंडू पाहायला मिळतात, कधी गुड लेग स्पॉट वरती चेंडू पाहायला मिळतात. म्हणूनच की काय आज साहिलला हळूहळू आपण व्यावसायिक 4 धावा धावफलकावरती पाहतोय. परंतु पहा चेंज ऑफ द पेस, परिवर्तन, ही तर ओळख आहे साहिलची. जरूर तेच तर्रार गोलंदाज म्हणून ओळखलं गेलं जातं, परंतु नाविन्य काय असतं ना त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण म्हणजे साहिल आहे. चेंज ऑफ पेस देखील पाहायला मिळतं याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. पुन्हा एकदा तयार, थोडासा लोअर फुल टॉस होता. चिते क्षेत्ररक्षक चांगलं पाहायला मिळत आहे. प्रयत्नांची पडझड ही करावीच लागते. पण जीवनामध्ये पडझड केल्याशिवाय काही साध्य होत नाही. षटकातील चेंडू झाले ते मात्र 5. अजून देखील एका चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा आपल्याला पाहायला मिळते. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर 5 ही धावसंख्या पाहतोय. शॉर्ट पिच, पुन्हा एकदा थोडीशी अतिरिक्त उचली घेतली. स्वतःच्या थॉलो प्रो मध्ये या ठिकाणी झेल टिपलाय. पहिला झटका बसलाय तो म्हणजेच जय मल्हार 4 फिटनेस स्मॅश या संघाला. शॉर्ट पिच, पुन्हा एकदा थोडीशी तर निश्चितपणे एका षटकाचा खेळ समाप्त झाला. एका षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावफलकावरती धावा पाहू शकाल. 1 गडी बाद फक्त आणि फक्त 5 ही धावसंख्या धावफलकावरती पाहतोय. अतिशय चांगलं षटक या ठिकाणी फेकलं गेलं साहिलच्या माध्यमातून. ज्याच्यावरती जो विश्वास दर्शवला होता त्या विश्वासाला विश्वासार्थ गोलंदाजी देखील पाहायला मिळाली.
तर तिसऱ्या क्रमांकावरती मंगेश बागल, तर दुसरं षटक घेऊन आपण पाहू शकाल व्यक्ती कोट्यातील पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आले तर सागर दरेकर. आता सागर दरेकरची देखील चर्चा नेहमी या मैदानावरती राहिली आहे. म्हणजे व्यावसायिक क्रिकेट देखील वारंवार सातत्यानं सागरच्या माध्यमातून खेळलं गेलं जातं. खूप मोठे मोठे क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये देखील सागरला आपण पाहतो. पुरदास पाहतो इंटर कॉलेज विभागातून आदित्य प्रिया लॉजिस्टिक या संघातून खेळत असताना कशा पद्धतीत छाप सोडतोय. तर अंकितचा चांगला फटका, जिथे चेंडूच्या वेगाला फक्त दिशा दिली, बघता बघता चेंडू गेला सीमेरेषे बाहेर, 6 धावन करता. अशा फटक्याची गरज देखील आहे आणि तो फटका निवडून अंकितने लगावलाय. काय सुरेख फटका होता. अगदी चेंडूचं अनुमान या ठिकाणी बांधलं. अकूट टप्प्याचा चेंडू होता, त्याचा पुरेपूर फायदा उचलला, फक्त हुक केलं आणि चेंडू ठरला सीमेरेषे बाहेर, 6 धावन करता. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय 11. 1 ओव्हर 11, 1.1 निल्सन आकडा. बघा निल्सन आकडा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. 1 ओव्हर 11, एक चेंडू देखील झाला आहे. एक निल्सन आकडा देखील आपल्याला पाहायला मिळतो आहे. सागर पुन्हा एकदा फटका चांगला आहे, जिथे फक्त क्षेत्ररक्षक बनतील दर्शक. बघता बघता चेंडू जाईल, टन 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 करा सीमरेषे बाहेर, 4 धावन करता. वा लाजवाब, खतरनाक. अशी फलंदाजी होणं देखील गरजेचं आहे. आता मात्र रुद्ररूप धारण केलं या फलंदाजानं. या अगोदरच्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर चौकार. जी धावगती आहे, ज्या धावगतीला कुठेतरी अंकुश लागला होता, तो अंकुश मोडून काढलाय फलंदाज अंकित रावत या फलंदाजानं. संघाला घेऊन गेलाय 15 या धावसंख्येवरती. आज शनिवारचा दिवस क्रमांक 1 आपण पाहतो. शिवशंभू चषक 2024 ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. खरं खूप सुंदर असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय या आयोजकांच्या माध्यमातून. कारण आज जर पाहिलं सकाळच्या आयोजकांना विनंती आपण मैदानावरती चेंडूची पूर्तता करायची. सकाळच्या सत्रामध्ये देखील आपण उद्घाटन सोहळा पाडला. अगदी व्यासपीठाच्या नजदीक देखील आपण श्रींची मूर्ती देखील पाहतोय. आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक, महाराष्ट्राचे अर्धदैवत राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज असं मित्रांनो म्हटलं जातं ना. इतिहासाच्या पानावर, रेतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर तुमच्या आमच्या हृदयावर अधिराज्य निर्माण करणारे राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज, अशा या छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देखील आज आपण पाहतोय. त्याच्या बाजूला श्री गणेशाची मूर्ती देखील पाहतोय. 4 वेद, 14 कला आणि 64 विद्यांचा अधिपती असताना श्री गणराया. आणि निश्चितपणे गणरायाला या वक्रतुंडाला देखील नेहमी सकाळच्या सत्रामध्ये देखील आपण योग्य साकडं घातलं असेल. वक्रतुंड आणि उभं केलेले हे कार्य यशस्वीरित्या या ठिकाणी पार पडो हीच आपण गणपती बाप्पाकडे देखील प्रार्थना केली आहे, यात मात्र शंकाच नाहीये. अगदी सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतो दिनकरची पोपेटा हे प्रमुख अतिथी गण म्हणून लाभले होते. त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या विकेटची या ठिकाणी पूजन देखील झालं, श्रीफळ वाढवण्यात आलं. त्यानंतर अनेक मान्यवर देखील उपस्थित होते. जिथे हनुमानजी चौधर साहेब असतील, तथा विक्रमजी पवार, गणेश इंगळे साहेब असतील, अप्पा रोडलांचे रोडलांचे मालक अप्पा गणेश इंगळे हे देखील आपल्याला पाहायला मिळाले. दीपकजी दडस साहेब हे देखील आपल्याला उद्घाटन समारोप पाहायला मिळाले. चला बॉल निघतो का बघा. हे क्रीडा रसिक असतात, ते खूप वेडे असतात. तर खरंच त्या क्रीडा रसिकांचा आपण आभार व्यक्त करूया, ज्यांनी कोणी हा बॉल काढण्यासाठी प्रयत्न केले, ज्यांनी आम्हाला कोणी या ठिकाणी मदत केली, त्यांचं तर खरं आपण आपल्या आयोजकांच्या वतीने आभार मानूया. तर
नाव बॅक टू क्रिकेट पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊया, जिथे आपण पाहतोय दोन बलाढ्य संघादरम्यान रंगणारी लढत आपल्याला पाहायला मिळते, जिथे दुसरं षटक चालू असताना 15 धावा धावफलकावरती पाहतोय. षटकातील चेंडू झाले ते मात्र 2. पहिल्या चेंडूवरती आला षटकार, दुसऱ्या चेंडूवरती आला चौकार. संघाची एकूण रणसंख्या पाहतोय 15, 1 गडी बाद. अंकित आपण पाहतोय डावखुऱ्या पृथ्वीचे हे फलंदाज आहेत. तर सागर दरेकर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार होत आहेत. एलआयची कडून मारा करतील. तर अंकित आपण पाहतोय, ओहो पुन्हा एकदा चांगला फटका, देखना फटका, स्विच हिट केलाय, जिथे क्षेत्ररक्षक सुरेश मोहिते यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू गेलाय. पुन्हा एकदा दन 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 करत सीमरेषेबाहेर 4 धावन करता. आता मात्र धावगती हलती राहिली आहे. अंकितनं रुद्ररूप पूर्णशाप या ठिकाणी प्राचारण केलंय. संघाला घेऊन गेलाय तब्बल 19 या धावसंख्येवरती. प्रत्येक चेंडूवरती आता मात्र हल्ला बोल पाहायला मिळतो अंकितचा, जो फक्त 6 चेंडू मागे तब्बल 16 या धावसंख्येवरती खेळतोय, जिथे तो चौकार आणि षटकार देखील पाहायला मिळाला. बघा सांघिक धावसंख्या 19 आणि त्याच्यामध्ये स्वतःचं योगदान 16 धावेचं आहे. काय जबरदस्त सुरुवात आपल्याला पाहायला मिळते आहे. कोणत्याही प्रकारचं धडपड न घेता अगदी खुल्या मनाने या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. तर अंकित पुन्हा एकदा बोलण्यासाठी तयार. ओहो शॉर्ट पिच चेंडू होता, थोडासा आउटसाइड आउट स्टंप, जिथे थोडासा चेंडू देखील वेगळा टाकण्याचा प्रयत्न देखील केला. अगदी अतिरिक्त खांद्यांचा वापर आपल्याला पाहायला मिळाला. तर या देखील गोलंदाजाकडे व्हेरिएशन आहे, अचूक टप्प्याची गोलंदाजी केली जाते. तो सागर दरेकर पाहतोय, पुन्हा एकदा फटका चांगला सजवलाय, जिथे पाहायचं क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळेल. मिळाला मौका, लगावला चौका, 4 धावन करता. तर निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहतोय जी डिसले साहेब हे देखील आले, त्यांचे देखील आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत. तर साहेबांना विनंती, आपण या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय 23. षटक क्रमांक 2 चालू असताना अंकित आता मात्र थांबण्यास नाव घेत नाही आहे, जो जवळपास 250च्या स्ट्राईक रेट मैदानावरती धावा कुठून काढतोय. 1 षटकार, 3 चौकार, पुन्हा एकदा स्विच हिट, पुन्हा एकदा चांगला फटका आहे, जिथे पाहायचे क्षेत्ररक्षक आहेत तैनात. फक्त एका धावेत समाधान मानावं लागलं. काय सुंदर फेकी पाहायला मिळाली. षटक क्रमांक 2 झालंय समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 10 पाहू शकाल. 1 गडी बाद, 24 धावा. 24 पहिल्या षटकामध्ये आल्या. पहिल्या षटकामध्ये 5 धावा पाहायला मिळाल्या, 1 विकेट पाहायला मिळाली. दुसऱ्या षटकामध्ये सागर दरेकर आले, त्यांनी धावा दिल्या तब्बल 19 आणि मोहरे मिळवले 0. मग थोडंसं महागड षटक या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि जे मल्हार फोर फिटनेस मॅच या संघासाठी कुठेतरी कमबॅक करण्याचं षटक असेल. पाहायचं येणाऱ्या उर्वरित 12 चेंडू मागे आता मात्र हा संघ किती धावा जमवतोय. कारण मंगेश बागलकडे क्षमता आहे, मोठ्या फटक्यांसाठी मंगेशला ओळखले गेलं जातं. कारण मंगेश त्यानंतर गणेश अहिरे सारखा देखील खेळाडू यांच्या तंबूमध्ये आहे. तो मंगेशला आता मात्र खुले खेळावं लागेल. ज्या पद्धतीने अंकित राऊत खेळतात त्या पद्धतीनं. संघाची एकूण धावसंख्या आहे 2 षटकाच्या समाप्तीनंतर 24. 1 गडी बाद, 24 धावसंख्या आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहतोय. ज्या गोलंदाजानं पहिलं षटक हाताळलं त्याच गोलंदाजावरती विश्वास दर्शवलाय, अर्थातच साहिल वरती. मॅन फ्रॉम खिडूपाडा इथून बिलॉंग करणारा खेळाडू आहे. आज मात्र शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलनावरती एक वेगळी छाप सोडतोय. 24 धावा झालेत धावफलकावरती. अंकित ऑन मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा
एकदा चांगला फटका सजवला, तिथे चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला, पण तो प्रयत्न ठरल्यास सफल. चेंडू गेला सीमरेषे बाहेर. पुन्हा एकदा 4 धावन करता. तर या 4 धाब्याने संघाची एकूण धावसंख्या थोडीशी हलती राहते. धावसंख्या जवळ पोहोचले 1 गडी बाद 28 धावा. आता मात्र अंकितनं पूर्ण संघाला विचार करण्यास भाग पाडलाय. काय जबरदस्त अफलातून या ठिकाणी फलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. अगदी चौकारांची टोलेबाजी, षटकारांची आतिषबाजी अंकित रावतच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे, जो संघाला घेऊन तब्बल गेलाय 28 धावसंख्येवरती. षटक क्रमांक 3 चालू आहे मित्रांनो, जिथे साहिल षटक क्रमांक 2 व्यक्तिगत कोट्यातील घेऊन आलाय आणि त्याच्यावरती देखील आक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा अगदी विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडू फेकलाय, अगदी ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. कारण आता साहिलकडे पर्याय उरला नाहीये, कारण अचूक टप्प्याची गोलंदाजी केली तर अंकित त्याच्यावरती आक्रमण करतोय. त्याने विकल्प चांगला निवडला अंतिम चरणामध्ये चेंडू फेकण्याचा, आणि तो विकल्प देखील सक्सेस ठरलाय. संघाची एकूण धावसंख्या 29. तर निश्चितपणे मंगेश बागल आपण पाहतोय. याच्यासाठी देखील या ठिकाणी सुवर्ण संधी आहे. श्रीकांतजी फाळके यांच्याकडून सलग 3 षटकारा करतात 3333 रुपये या ठिकाणी जमा झालेत. तर मंगेश बागल या चेंडूवरती काय करेल. साहिल उडवेकर पहा काय वेग आहे, काय चेंडू फेकला गेला, व चेंडू आला कुठून गेला कुठून हे देखील कळलं नाही. इतका वेग या चेंडू मागे पाहायला मिळाला. डॉट प्रकारचा चेंडू पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या आहे त्या जागेवर स्थिरवली आहे 29 धावफलकावरती. तर आता मात्र मंगेशचे हात खुले केलेत. या चेंडूने अंतर गाठण्याऐवजी गाठली फक्त उंची. मंगेश बागल बॅक टू द आउट डीचे. या षटकातील 4 चेंडू समाप्त झाले. 2 चेंडू येणं अजून देखील बाकी आहे. तर नवीन फलंदाज मैदानाचा ताबा घेत आहेत. आपण पाहतो रोहित घुटुकडे उर्फ डीके. मग डीके देखील आज आपण पाहतोय मोठ्या मोठ्या प्रीमियर लीग मध्ये देखील आपण डीकेला पाहतोय. अगदी बेळगाव असेल तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील त्याचा बोलबाला चालू आहे. त्यानं स्वतःच्या फिटनेस वरती देखील खूप जास्त लक्ष दिलंय. तो डीके आपण पाहतोय, कारण डीकेकडे देखील क्षमता आहे. मोठ्या फटक्यांसाठी डीकेला देखील ओळखलं गेलं जातं. आता मात्र संघाला गरज देखील आहे मोठ्या फटक्यांची. आता मोठे फटके शोधले गेले जातील का. तर साहिल हो काय चेंडू फेकलाय. एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन सोपवला. अप्रतिम आणि भेदक मारा आपल्याला पाहायला मिळतोय. पण कमबॅक काय असतं ना याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवून दिलंय साहिलनं. जिथे आक्रमण होत होतं तदनंतर डॉट 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 प्रकारचे चेंडू पाहायला मिळतात. तर पुन्हा एकदा थोडंसं लेग स्टिक वरती पहा विराज बाहेर निघाले. जमिनीला दोन्ही हात समांतर करताना अवंतर स्वरूपाची धाव पाहायला मिळाली. संघाची एकूण धावसंख्या आहे 2 गडी बाद 30 ही धावसंख्या. तर साहिल पुन्हा एकदा बोलण्यासाठी तयार झालाय. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर स्कोप केलाय. जिथे चांगला फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आले. चेंडूची उचल केली, फेकी केली, तोपर्यंत 1 धाव अगदी आरामात पूर्ण. षटक क्रमांक 3 झालं समाप्त. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहू शकाल 10.33च्या सरासरीनं 2 गडी बाद 31 ही धावसंख्या. अंकितला स्ट्राईक वरती येणं गरजेचं आहे. तो अंकित स्ट्राईक वरती येईल का. जिथे अंकितचा जर विचार केला तर फक्त 11 चेंडू फेस केलेत आणि तब्बल 26 धावांची बहारदार उपयुक्त केले देखील संघासाठी त्यांनी प्राचारण केली आहे. एक षटकार देखील पाहायला मिळाला. 4 चौकारांची आतिषबाजी देखील पाहायला मिळाली. डीकेच्या मनामध्ये काय असेल.
संघाची एकूण धावसंख्या 31 आहे. तर वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन आलेत अनिकेत पाटील. अनिकेत देखील आपण पाहतोय एलाचीकडून मारा करतायत अगदी हनुमान मंदिराच्या बाजूनं. तर स्ट्राईक वरती आपण पाहतोय कामुटेंकडून खेळणारा फलंदाज जीके आणि मार्क वरती पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन देखील पाहायला मिळत आहे. शांतता देखील मैदानामध्ये तेवढीच आपण पाहतोय. फटका चांगला आहे जिथे लोकांच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. चेंडूची उचल होईल तोपर्यंत एक धाव आरामात पूर्ण देखील झाली आहे. संघाची एकूण धावसंख्या झाली आहे 2 गडी बाद 32. तर त्याची अपेक्षा केली होती तो अपेक्षापूर्वक फलंदाज देखील स्ट्राईक वरती येताना आपल्याला पाहायला मिळतोय. तो म्हणजे अंकित जो अगदी चंबू मधूनच सेट होऊन आलाय की काय. प्रत्येक चेंडूवरती तो हमी पडलाय. प्रत्येक गोलंदाजावरती त्यानं आक्रमण केलंय. प्रत्येक बॉलवरती त्यानं आक्रमण केलंय. आता बरोबर येणाऱ्या 5 चेंडूचा सामना कशा पद्धतीने करेल त्याच्याकडे देखील सर्वांच्या नजऱ्या लागून राहिल्यात. अजून देखील या षटकातील 5 चेंडू बाकी आहेत. तर अनिकेत पाटील आपण पाहतोय. अनिकेत पाटील म्हटलं की या देखील खेळाडूंना क्रिकेटचे खूप अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेत. फिरकीचा जादूगार म्हणून देखील याला संबोधलं जातं. तो फिरकीचा जादू. परंतु पहा काय चेंडू या ठिकाणी गरकन गिरकी घेतली या चेंडूनं. लेग स्पिन आपल्याला पाहायला मिळाला तिथे नीटचा अंदाज देखील बांधता आला नाहीये. अगदी बोटाच्या साह्यानं चेंडू वळवला गेला जातोय. या ठिकाणी व्यासपीठावरती रामदास महानवर यांचं देखील शुभागमन होताना पाहायला मिळत आहे. तसेच त्यांच्या समवेत महादेव शेठ यांचं देखील शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ओंकार डेकळे पाटील यांचं देखील शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. या तिन्ही मान्यवरांचं या चेंडूवरती एक धाव मिळाली. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते ते मात्र 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 33 धावा. तर डीके ऑन मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. अनिकेतची जादू आता मात्र चालून आली या मैदानावरती. तो धावांचा ओघ आहे त्याला कुठेतरी अंकुश लावलाय. परंतु पहा जिथे पुन्हा एकदा न समजणे चेंडू पाहायला मिळतोय. पंचयस ऑफ द बॅट हा पंचांचा निर्णय कोणताही बाईच्या स्वरूपात या ठिकाणी धाव मिळाली आहे. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतो 34 ही धावसंख्या धावफलकावरती पाहतोय. या षटकातील अजून देखील 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. अनिकेत पाटीलचं कौतुक करावं लागेल. 2 मोठे फटके आणि ते 2 मोठे फटके शोधले गेले जातील का. स्वी चीट करायचा होता. पुन्हा एकदा प्रयत्न केला. प्रयत्न फसला. पंचांचे हात जमिनीलगत दोन्ही हात समांतर करताना 35 धावा स्कोर बोर्डवरती आपण पाहतोय. अजून देखील वेळ आहे. 2 चेंडू मागे किमान 1 मोठा फटका. कारण 40-41 धावसंख्या ही देखील एक आव्हानात्मक धावसंख्या असू शकते. कारण प्रतिस्पर्धी संघामध्ये देखील चांगले गोलंदाज आहेत. जे म्हणणार फोरपेटने स्मॅश या संघामध्ये 35 झालेत. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. तर अनिकेत पाटील आपण पाहतोय जो एलाची इकडून मारा करतोय. अनिकेत तो अंकित बॅटन. परंतु पहा पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर चेंडूनं काय वळण घेतलंय. चेंडू येतोय कुठून जातोय कुठून हे देखील समजत नाहीये. इतकी वाकण्याजोगी गोलंदाजी खेळपट्टीवरती पाहायला मिळते. अतिशय चांगला मारा आपण पाहतोय. संघाची एकूण रणसंख्या जर पाहिली तर 35 ही धावसंख्या आपण पाहतोय. या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू. अनिकेत पुन्हा एकदा आता पुन्हा एकदा फसवलाय. जिथे पंचांनी हा चेंडू घोषित केला अवांतर स्वरूपाचा. धावची संधी आहे. बघा इथे काय होत आहे. अगदी पूर्ण गणित बिघडताना पाहायला मिळते. वाईट प्लस 3 एस डेफिनेटली 3 म्हणजेच एकूण 4 धावा पाहायला मिळतील. योगेश असं म्हटलं जाताना तेल गेलं तुपवे गेलं हाती राहिलं फक्त धोपाटणं. अशी परिस्थिती मैदानावरती पाहायला मिळाली. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतो 39. बघा जिथे फक्त अवांतर स्वरूपाची 1 धाव पाहिजे होती तिथे तब्बल बोनस स्वरूपाच्या 3 धावा अतिरिक्त मिळाल्या.
याचा अर्थ 4 धावा आणि 4 धावेने संघाची एकूण धावसंख्या 39. बघा धाव फलक हलता राहणं गरजेचं आहे, मग तो कोणत्याही स्वरूपाचा असो आणि तो धाव फलक हलता राहिला आहे. संघाची एकूण धावसंख्या 39. जिथे बॅटच्या माध्यमातून मोठे फटके येत नव्हते, चौकार येत नव्हते, पण तो लेग फोर बाईकच्या स्वरूपात का होईना या ठिकाणी 4-4 धावा वसूल केल्या गेल्या जातात. गरज होती का असा देखील प्रश्न पडला आहे, कारण तेलही गेलं तुपही गेलं, हाती राहिलं फक्त धुपाटणं, अशी परिस्थिती मैदानामध्ये पाहायला मिळाली. अजून देखील एका चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. तर डी के ऑन मार्क वरती आपण पाहतोय. षटकाराचा बादशाह म्हणून देखील याला ओळखलं गेलं जातं. तो डी के पुन्हा एकदा फसला, जो फसला तो संपला. संघाला धोका आणि बिंदास ठोका. षटक क्रमांक 4 झालं समाप्त. पहिलं पूर्वार्ध संपलं. पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा उभारल्या 39. जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती मात्र 24 चेंडू मागे 40 धावांची. हॅलो. तर चला माऊली संघाचे संघनायक आणि साईनाथ 11 संघाचे संघनायक, चला दोन्ही संघनायकाला पहिली पुकार असेल आपण या. तर निश्चितपणे व्यासपीठावरती उपस्थित असलेले रामदास महान, तर निश्चितपणे व्यासपीठावरती उपस्थित असलेले रामदास महानवर उर्फ रामा यांचा या ठिकाणी आयोजकांच्या वतीने सत्कार केला जातोय. तर मी आयोजकांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते रामदास महानवर यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. आपण पाहतोय खूप जबरदस्त व्यक्तिमत्व मित्रांनो आपण पाहतोय. रामा याची ओळख मी म्हणून कळमुडी क्रिकेट वासियांना सांगायची गरज देखील नाही आहे, कारण खूप क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळलं गेलं. अजून देखील रामदास महानवर म्हणजे 40+ असतील. तर फिटनेस आज देखील पहा त्यांचा खूप सुंदर, एखाद्या नवतरुण युवकाला लाजवेल असा हा फिटनेस त्यांचा. तर त्यांचा विश्वास जाणवले यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते रामदास महानवर साहेबांचा मायेची उबदार शाल. तर या स्पर्धेची गोड आठवण म्हणून आपण पाहतोय श्री गणरायाची मूर्ती देऊन या ठिकाणी यथोचित सत्कार केला गेला जातोय. बघा हे रामदास महानवर यांची ओळख आहे. ज्यावेळेस आपण एखाद्या देवाची श्रीची मूर्ती घेतो त्यावेळेस आपल्या पायातील चप्पल या ठिकाणी ते चित्र देखील पाहायला मिळालं. त्यानंतर सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी रामदास महानवर यांचा या ठिकाणी सत्कार केला गेला. तर रामदास महानवर यू आर मोस्ट वेलकम, आपलं खूप खूप स्वागत आहे. तर निश्चितपणे पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट, पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊया जिथे आपण 2 बलाढ्य संघादरम्यान रंगणारी लढत पाहतोय. इकडे पाहतोय जय मल्हार फॉर फिटनेस मॅच ए. चला पांडुरंग, आपण साईनाथ 11 संघाचे पांडुरंग, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर चला आपण इमिजिएटली चेंडू या ठिकाणी जमा करायचा आहे. तर साईनाथ 11 संघाचे संघनायक आणि माऊली संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचंय. 40 धावांचं एक माफक आव्हान आहे. ते आव्हान कशा पद्धतीने पेललं गेलं जातंय हे पाहणं देखील तेवढं उत्कंठावर्धक असेल. निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहतो 40 धावांचं एक आव्हानात्मक आव्हान कशा पद्धतीनं आदित्यप्रिया लॉजिस्टिक हा संघ गाठतोय पाहणं देखील तेवढंच उत्कंठावर्धक असेल. आदित्यप्रिया लॉजिस्टिक संघ म्हटलं की शनिवारच्या दिवसामध्ये त्या संघाला विजयाचा दावेदार म्हणून देखील पाहायला गेलं जातं. तो तेवढा बलाढ्य संघ आपण पाहत. चला या ठिकाणी आमचे प्रेक्षक वर्ग तुकारामजी तरीच दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी आलेले आहेत. यानंतरची शेवटची आणि अंतिम लढत असेल पहिल्या फेरीतील माऊली संघाचे संघनायक आणि साईनाथ 11 संघाचे संघनायक आपण पाहतोय. तर या
मान्यवरांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी या सामन्याची नाणेफेकी करून घ्यायची आहे आणि दोन्ही संघाला विनंती असेल आपण चेंडूची चाचपणी इथेच करायची, चेकअप या ठिकाणी इथेच करायचा आहे कारण त्यानंतर खूप वेळ या ठिकाणी घेतला गेला जातोय. तर रामदास महानवर उर्फ रामा यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण या सामन्याची नाणेफेकी करून घ्यायची आहे. रामदास महानवर आपण पाहतोय आणि कर्तृत्ववान तर डेफिनेटली टॉस जिंकलाय येस माऊली. तर माऊली संघ राहिला टॉस का बॉस. तर चालू सामन्याला पुन्हा एकदा मित्रांनो जाऊया जिथे आपण पाहतोय 39 धावा उभारले, 40 धावांचं एक आव्हानात्मक आव्हान पेलण्यासाठी सलामीची जोडी, सलामीवीर शूरवीर मराठी मावळे तयार झालेत. इकडे पाहतोय सागर दरेकर उर्फ सॅगी पंच केलाय फक्त मिडऑफच्या दिशेला, चेंडूच्या वेगाला दिली दिशा, आहा करता चेंडू गेलाय सीमेरेषे बाहेर, दणदण करत 4 धावन करता. काय सुरुवात पाहायला मिळते सागर उर्फ सॅगीची. पहिल्या चेंडूवरती आक्रमण, पहिल्या चेंडूवरती श्री गणेश केलाय, स्वतःचा आणि व्यक्तिगत खातं खुलं देखील केलं. गोलंदाज पाहायला मिळाले, वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी पहिलं रोहित घोटुकडे. कामुटेंकडून मारा करणारे गोलंदाज रोहित आपण पाहतोय, त्याच्यावरती आक्रमण केलं सागर दरेकरनं. कारण सागर दरेकर हे देखील नाव खूप चर्चेचा विषय राहिला आहे. खूप या ठिकाणी या देखील खेळाडू टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपली एक वेगळी छाप सोडली आहे. ते सागर दरेकर आपण पाहतोय. पुन्हा एकदा लॉक केलाय, बघता बघता चेंडू गेला टक्कनिशी सीमेरेषे बाहेर, 4 धावन करता. एक टप्पा पडल्यानंतर चेंडू देखील सीमेरेषे बॅक टू बॅक 2 चौकार पाहायला मिळाले. ही तर ओळख आहे सागर दरेकरची. सागर ना हो तो नदिया किस काम की, पहाड़ ना हो तो पर्वत किस काम के, और आप जैसे प्यारे दर्शक ना हो तो ये टूर्नामेंट भी किस काम की. तर काय खूबसूरत लाजवाब खतरनाक फलंदाजी पाहायला मिळते आहे. अगदी मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी सागरच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. तर हॅट्रिक च्या बोल्यावरती असतील सागर दरेकर. रोहित पुन्हा एकदा स्वतःच्यात थॉलोप्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न केला गेलाय, जिथे फक्त 1 धाव पाहायला मिळते आहे. संघाची एकूण धाव संख्या आपण पाहतोय 9. षटक क्रमांक पहिला चालू असताना अजून देखील 21 चेंडू आणि 31 धावांची गरज, फक्त 10चा डिफरन्स आपल्याला पाहायला मिळतोय. चला थोडीशी घाई देखील करायची आहे. आता दोन्ही संघांमध्ये रणनीती हा चांगल्या पाहायला मिळाल्या. दोन्ही सलामीवीर आपल्याला योगेश एक डावखुऱ्या आणि एक उजव्या प्रतीचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. अगदी त्याची सिच्युएशन या संघामध्ये देखील पाहायला मिळते आहे. तुमच्याकडे प्लॅन असणं गरजेचं आहे आणि ते प्लॅन पहा. प्रतीक ठाकूर या मैदानावरती बरसलेत, नुसते बरसले नाही तर तुटून पडलेत. या चेंडूवरती लगावलाय गगनवेदी गगनचुंबी आकाशाला गवसती घालणारा उत्तुंग षटकार. षटकार या षटकारानिशी संघाची एकूण धावसंख्या 15. 20 चेंडू आणि 25 धावांची गरज. ही तर ओळख आहे प्रतीक ठाकूरची. अगदी कमी दिवसामध्ये हा खेळाडू तमाम क्रीडा रसिकांच्या गळ्यातील ताईत बनलाय. या देखील खेळाडूने प्रचंड प्रचंड प्रेक्षक वर्ग या ठिकाणी जोडलाय. फॅन फॉलोअर्स देखील या खेळाडूची भरपूर आपण पाहतो. तो प्रतीक ठाकूर पुन्हा एकदा पंच केलाय सिलिकॉनच्या क्षेत्रामध्ये, जिथे अंकित रावत. आज मात्र अंकित रावतचा दिवस पाहायला मिळतोय. फलंदाजीमध्ये त्यानं प्रभावित केलं, क्षेत्ररक्षणामध्ये देखील पहा काय देखण्या स्वरूपात क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 16 या धावसंख्येवरती. 19 चेंडू आणि 24 धावांची गरज. काय जबरदस्त सामना आहे. असं वाटलं की दोन्ही संघ ताकदवर आहेतच, परंतु पहिल्या षटकामध्ये पहा अगदी तुटून पडलेत दोन्ही फलंदाज. एकीकडे सागर आपण पाहतोय फुलटॉस आमंत्रण होत, या आमंत्रणाचा केला स्वीकार. 55 चेंडू केला 9 +4 मिळाला पंजा, अर्थातच 5 धावा. आणि 5 धावेने संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 21 या धावसंख्येवरती. काय येस नो
19 चेंडू आणि 19 धावांची गरज. आतापर्यंतच्या चालू सामन्यांपैकी सर्वाधिक महागडे षटक रोहित गोटुगड्याचं पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा थोडंसं स्टेप अप केलं, थोडासा पावलांचा वापर, दोन्ही क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न या ठिकाणी आपल्याला चांगले पाहायला मिळतात. षटक क्रमांक 1 झालं समाप्त. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहू शकाल. बिनगडी बाद 22 धावा. येणारे 18 चेंडू आणि 18 धावांची गरज. काय सुरेख आणि सुंदर आणि अफलातून सुरुवात पाहायला मिळाली. अगदी कोणत्या प्रकारची पडझड न करता सावध पवित्र आकला. जिथे मोठे फटके मारायचे होते तिथे मोठे फटके देखील सजवले. त्यानंतर जिथे स्ट्राईक रोटेट करायची तिथे स्ट्राईक रोटेट देखील केली. म्हणजे कलात्मक या ठिकाणी या दोन फलंदाजांमध्ये पाहायला मिळाली. सागर दरेकरचा विचार केला तर 3 चौकाराच्या मदतीनं 5 चेंडू मागे 14 धावांवरती खेळतायत. आणि प्रत्येकचा जर विचार केला तर तो 2 चेंडू मागे 7 धावांवरती खेळतोय. एक षटकार देखील लगावला. बघा तुम्ही म्हणाल 5 चेंडू सागरने फेस कसे केले आणि 7 चेंडू झाले, परंतु 9 चेंडू होता. भीमर चेंडू पाहायला मिळाला होता. संघाची एकूण धावसंख्या आहे ती मात्र 22. तर अंकित रावत आपण पाहतोय. डावखुऱ्या प्रतीचे गोलंदाज आहेत. अष्टपैलू खेळाडू आहे. या संघामध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणून निवड केली आहे. फलंदाजामध्ये प्रभावित केलंय. गोलंदाजीमध्ये बघायचं आहे किती प्रभावित करतील. जसे की सागर दरेकर वरती याच अंकितनं आक्रमण केलं होतं. त्याचा कुठेतरी बदला घेतला जाईल का? तर पुन्हा एकदा तोच प्रयत्न. अवांतर स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळाला. 1+1 2 धावा. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर 24. लॉस फॉर 0 विकेट. 18 चेंडू आणि 16 धावांची गरज. आता चेंडू आणि धावांमधला फरक हा आपल्याला वेगळा पाहायला मिळतोय. जिथे डावाला सुरुवात झाली त्यावेळेस धावा जास्त होत्या, चेंडू कमी होते. आता फक्त परिस्थिती ही थोडीशी बदलली आहे. तर प्रत्येकाची वेळ येत असते. या अगोदर देखील आपण पाहिलं श्रीगणेश संघाचा सामना पाहायला. अगदी खूप जिद्द चिकाटीनं संघर्षानं त्यांनी तो सामना जिंकला होता. तशा पद्धतीनेच आपण पाहतोय. तर पॅडवरती चेंडू आदळलाय. डॉट प्रकारचा चेंडू पाहायला मिळतो आहे. संघाची एकूण रणसंख्या जर पाहिली तर 24 धावसंख्या धावफलकावरती पाहतोय. 17 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. दोन्ही ताकदवार खेळाडू आहेत. एक व्यावसायिक क्रिकेट सातत्याने खेळतो सागर दरेकर, तर दुसरीकडे पाहतो प्रत्येक ठाकूर. केपीएलचं पर्व या खेळाडूनं गाजवलं. त्यानंतर नवोचषकामध्ये देखील आपल्या नावावरती 2 व्हीलर बाईक मिळवली आहे. म्हणजे एकमात्र असा खेळाडू ज्याच्यावर त्याच्या नावावरती 2 2 व्हीलर बाईक मिळण्याचा किताब आहे. तो प्रत्येक ठाकूर आपण पाहतो ऑन मार्क वरती. तर अंकित रावत पुन्हा एकदा पंच केलाय. फक्त चेंडूच्या वेगाला दिशा दिली. जिथे क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण घडवताना देखील पाहायला मिळतात. प्रयत्न हे तुम्हाला करावे लागतील. चांगले प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाले. असं म्हटलं जातं ना योगेश, प्रयत्न करण्यात चुकला तरी चालेल पण प्रयत्न करणं कदापि सोडायचं नाही आहे. आणि ते प्रयत्नार्थी परमेश्वर. तसे प्रयत्न देखील आपल्याला पाहायला मिळाले. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर 26 धावा धावफलकावरती पाहतोय. 16 चेंडू आणि 14 धावांची गरज. तर हुक केलाय बॅकवर्ड क्विरलेगच्या दिशेनं. चेंडूचा पाठलाग केला गेला जातोय. चेंडू आवाक्याच्या बाहेर. चेंडू गेला टन 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 करा सीमरेषे बाहेर. 4 धावन करता. 4 धावेनं संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली. ते अर्थातच 30 या धावसंख्येवरती. येणारे 15 चेंडू आणि 10 धावांची गरज. चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी आपण पाहतो दोन्ही फलंदाजच्या माध्यमातून. तर अंकित वरती देखील आक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. तर अंकित पुन्हा एकदा पॅडवरती चेंडू आदळला. प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करायचा हाच मनीध्यास. पण स्वतःला आवरलाय. ते म्हणाल अंकितनं देखील सावरलाय.
संघाची एकूण धावांची संख्या आहे 30. एकाने वात पेटवली आहे आणि तो दुसरा त्या वातीचं प्रज्वलन करतोय. तर दोन्ही फलंदाज तुटून पडलेत प्रत्येक गोलंदाजांवरती. सागर असेल प्रत्येक असेल सागर असेल, दोन्ही फलंदाज अक्षरशः तुटून पडलेत. जो वात पेटवतोय तो दुसऱ्या वातीचं प्रज्वलन करतोय. पुन्हा एकदा प्रतीक ठाकूर ऑन फायर मैदानावरती. परंतु चेंडू पहा जिथे चांगला अडवला देखील गेलाय. ही कमिटमेंट असते. जिथे क्षेत्ररक्षकानं स्वतः सांगितले होय हा चौकार आहे. यस. तर संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली ती 34च्या घरामध्ये. 13 चेंडू आणि 6 धावांची गरज. प्रतीक ठाकूरच्या भाषेमध्ये सांगायचं गेलं तर फक्त एका फटका आणि तो एक फटका विजयाचा फटका येईल का? कारण या खेळाडूकडे मित्रांनो क्षमता आहे. मोठ्या फटक्यांसाठी ओळखलं गेलं जातं. 7 चेंडू मागे 17 धावांवरती खेळतोय तो प्रतीक ठाकूर. थोडासा अक्कूळ टप्प्याचा चेंडू होता. 9 नाद आलेत. पहा ही 9 नादची वेगळी फेकी. जिथे चांगली फेकी देखील पाहायला मिळाली. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतो 35 ही धावसंख्या. येणारे 12 चेंडू आणि 5 धावांची गरज. 12 चेंडू 5 धावांची गरज. निश्चितपणे आम्ही PTC लाईव्हच्या माध्यमातून पाहत असलेले आमच्या तमाम क्रीडा रसिकांचं देखील शिवशंभू चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत करतोय. खरं खूप सुंदर असं नियोजन आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. अर्थातच PTC लाईव्हच्या माध्यमातून देखील आपण घरी बसले आपल्या टेलिव्हिजन वरती LED स्क्रीन वरती देखील आपण या मॅचेस बघू शकता. स्मार्ट स्क्रीन वरती देखील आपण मॅच बघू शकता. इतकं सुंदर असं आयोजन शिवशंभू चषकाच्या माध्यमातून पाहायला मिळतं. PTC लाईव्ह आपण पाहतो खूप सुंदर असं त्या ठिकाणी त्यांचं देखील आपल्याला कामकाज पाहायला मिळत आहे. कारण क्लिअरिटी आणि क्वांटिटी PTC लाईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. तर नाव बॅक टू क्रिकेट पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊया जिथे राहुल आलेत. स्विच हिट. हा फटका मित्रांनो असा आहे ना, लगा तो आबाद नाही तो बर्बाद आहे. हा तुम्हाला बर्बाद तर करेल आता तुमचं चांगलं तरी करेल. अगदी तसा मनसूबा आखला होता प्रत्येकानं. फक्त चौकाराची गरज आहे. अर्थातच 4 धावेची गरज आहे. मॅच फिनिश कशा स्वरूपाची करणार हे पाहणं देखील तेवढं उत्कंठावर्धक असेल का? इथून देखील सामना आवाक्यामध्ये आणला जाईल मुश्किल आहे. परंतु पुन्हा एकदा स्लोवर तुझं चेंडू वळण देखील घेतोय. अगदी आरामात या धावांचा पाठलाग केला गेला जातोय. अजून देखील उर्वरित 2 धावांची गरज आहे. म्हणजे सकाळच्या 17 पासून अक्षयशी गोडसे हे देखील आपल्याशी जोडलेत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. योगेशजी वाघ हे देखील आपण पाहतोय. 2 बॉल झाले. 9 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. राहुलची विचलित करणारी गोलंदाजी पाहायला मिळते आहे. उशीर झाला मी म्हणणार राहुलला. हो काय चेंडू फेकतोय बघा. टप्पा पडल्यानंतर थोडासा वळण देखील घेतोय आणि इथे फलंदाज सुरक्षित आहे. अजून देखील 2 धाब्याची गरज आहे. 8 चेंडू आणि 2 धाबाची गरज. बघा दोन्ही फलंदाज तरसलेत. हा सामना त्यांना फिनिश करायचा मोठ्या फटक्यानं. पण तो मोठ्या फटक्यांपासून राहुलने वंचित ठेवलाय. परंतु पहा या वेळेत उशिरा का होईना मोठा फटका शोधलाय. सागर दरेकरच्या माध्यमातून निघलेला हा विजयाचा चौकार विजेता ठरलाय. आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळमोली संघ विजेते संघाचं खूप 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 अभिनंदन. तर या स्पर्धेमध्ये